नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक महत्त्वाची आणि तुमच्यासाठी खास बातमी. तुम्ही चहा पीत असाल तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी आहे. सपट परिवारचा चहा तुमच्यासाठी विषाचा प्याला बनतोय अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. चहा बनवणाऱ्या सपट परिवार चहात मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या गुप्त वार्ता विभागाने राज्यभरात धाडी टाकून लाखो रुपयांचा चहाचा साठा जप्त केलाय. सपट परिवार चहाचे सह्याद्री कडक, सह्याद्री इलायची, सपट हॉटेल डस्ट आणि सपट परिवार फॅमिली मिक्स या प्रोडक्ट्समध्ये पेस्टिसाइड्सचं प्रमाण ठरवून दिलेल्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलंय. पुणे, संभाजीनगर, सातारा आणि कोल्हापूर या शहरांमधील लाखो रुपयांचा चहाचा साठा आता जप्त करण्यात आलेला आहे. चहा पिणाऱ्यांसाठी ही अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढील 2 दिवस कोकणसह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यात घाट परिसरात पावसाचा जोर राहू शकतो, तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगावात देखील मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात नियोजित वेळी महाराष्ट्रातून निघून जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. घटस्थापनेच्या 7व्या दिवसापासून कदाचित महाराष्ट्रात वळीव स्वरूपाच्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्य सरकारनं वैतरणा खोऱ्यातील 19.90 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र वैतरणा खोऱ्यातील गावं पिण्याचं पाणी आणि सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवलाय. बीफ कटलेट प्रकरणी नागपूर पोलिसांनी लाहोरी बारचं ते बिल जप्त केलेलं आहे. बिल 3,500चं असून बिलामध्ये कुठेही बीफ कटलेट खाल्ल्याचा उल्लेख नसल्याचं समोर आलंय. दरम्यान राऊतांनी केलेल्या या आरोपांनंतर बारच्या मालकाकडून राऊतांविरोधात पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरचं काम पूर्ण झालेलं आहे. मात्र रेल्वेच्या ब्लॉकमुळे सध्या काम रखडलंय. त्यामुळे रेल्वेच्या ब्लॉकनंतर पुढील कामं करण्यात येतील. मुंबईतील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामं प्रगतीपथावर आहेत. या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या कामकाजासाठी मुंबई महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आलाय. पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल स्थानक परिसरात 50 ठिकाणी 13.8 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनल बसवलेले आहेत. यासोबतच वडोदरा विभागातील 35, रतलाम विभागातील 60, अहमदाबाद विभागातील 16 आणि राजकोट विभागातील 34 आणि भावनगर विभागातील 34 असे एकूण 299 ठिकाणी सौर पॅनल बसवलेले आहेत. नवी मुंबईतून मंत्रालयात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय आता दूर होणार आहे. NMMTनं खारघर आणि नेरूळ इथून अटल सेतू मार्गे 2 विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या दोन्ही गाड्यांमुळे नवी मुंबईतील प्रवाशांना कमीत कमी वेळेत मंत्रालय गाठणं शक्य होणार आहे. महामेट्रो लवकरच ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे. प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारा आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी प्रभावी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणारा हा कॉरिडॉर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास विना अपघात व्हावा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलानं दक्षता घेतली होती. त्यामुळे गेल्या 7 दिवसात या मार्गावर एकही अपघात झालेला नसल्याचं स्पष्ट झालंय. गुजरातमधून तेलंगणाच्या दिशेने जाताना वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत हायड्रोजन पेरॉक्साईड घेऊन जाणाऱ्या टँकरला गळती लागली आणि या टँकरनं हिंगोलीमध्ये प्रवेश करताच पोलिसांनी या टँकरचा पाठलाग करून त्या टँकरला मोकळ्या जागेत थांबवलं. छत्रपती संभाजीनगरहून विमानानं जयपूरला 4 तासात जाणं आता शक्य होणार आहे. इंडिगोकडून 27 ऑक्टोबरपासून अहमदाबाद मार्गे जयपूरसाठी विमान सेवा सुरू केली जाणार आहे. त्यात प्रवाशांना विमान बदलण्याचीही गरज पडणार नाही आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जयपूर ही 2 जगप्रसिद्ध पर्यटन स्थळं विमान सेवेनं जोडली जाणार आहेत. आता एक मोठी बातमी समोर येते. वनराज आंदेकर याच्या हत्ये प्रकरणातील व्याप्ती वाढलेली आहे. फरार झालेला आरोपी सागर पवार याला अटक करण्यात आली आहे. तर साहिल दळवी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आतापर्यंत हत्ये प्रकरणात 21 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून 8 बंदुका, 13 राऊंड, 7 दुचाकी आणि 1 कार जप्त करण्यात आली आहे. अटकेतील 21 आरोपींपैकी 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याचं कळतंय.
माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक आयोजित केली आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील शंकरनगर इथे सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। काँग्रेस प्रवेशाबाबत या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे। नागपुरात झालेल्या बैठकीत विदर्भातील जिल्हा प्रमुखांनी वरिष्ठांवर निशाणा साधला होता आणि या बैठकीतील जिल्हा प्रमुखांची नाराजी पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचली आहे। त्याच पार्श्वभूमीवर अजितदादांनी विदर्भातील नाराज जिल्हाध्यक्षांना मुंबईत बोलावले। धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरणा साखर कारखान्याच्या 30,000 सभासद शेतकऱ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय। 24 तारखेला या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालकमंत्री सावंत यांच्या कारखान्यामध्ये होणार असलेल्या या मेळाव्यात सेनेचे ज्येष्ठ नेते देखील उपस्थित असतील। काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळेंनी तीव्र निषेध केलाय। दरम्यान आज राहुल गांधींविरोधात राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे। आयुष्मान भारत योजनेबाबत मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे। पीएम मोदींच्या कॅबिनेटनं याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय। समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारनं राज्यात शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केल्यानं आता शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक महामार्गाचं देखील भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतलाय। नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत हाय स्पीड ट्रेन सुरू होणार आहेत। त्यासाठी चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन नागपुरात दाखल झाली आहे। 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या ट्रेनची नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डात तपासणी सुरू आहे। पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणासाठी दीपक बोराडे उपोषणाला बसलेले आहेत। मात्र अचानक त्यांची प्रकृती बिघडल्यानं डॉक्टरांना बोलावण्यात आलं। मात्र त्यांनी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिलाय। मुक्ताईनगरमध्ये मध्य प्रदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या रस्त्याची चाळण झालेली आहे। घोडसगाव ते पुर्णाड फाटा रस्ता खराब झाल्यानं वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय आणि त्यामुळे रस्ता दुरुस्तीची मागणी स्थानिक करतायत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील गणेश मंडळावर दगडफेक करणाऱ्या 13 दंगेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना ताब्यात घेतलंय। गणेश मंडळासमोर कार्यकर्ते ढोल वाजवत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका गटानं ही दगडफेक सुरू केली होती। राज्यात गेल्या काही दिवसांपासून झिका आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत 128 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। मुंबईमध्ये अजून एकही रुग्ण सापडलेला नसला तरी सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलंय। देशातील 21 प्रमुख रुग्णालयांमध्ये सुपरबग्सचं प्रकरण वाढतंय आणि या सुपरबग्समुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो। गेल्या वर्षी या व्हायरसनं अमेरिकेसारख्या देशात चिंतेचं वातावरण निर्माण केलं होतं आणि हा सुपरबग्स सध्या भारतात मुख्यत्वे करून दिल्ली, चंदीगड आणि चेन्नई तसंच इतर अनेक हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आढळून आलाय।